हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खमंग ढोकळा। आज सकाळी उठल्या माझा मुलगा वेद याची फरमाईश आली की मम्मा आज काहीतरी स्पेशल बनव। म्हटलं काय बनावं, तर चला म्हटलं खमंग ढोकळा बनवून घ्यावं। त्याला खूप आवडला। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप जाळी पकडलेली आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे, कमी साहित्यामध्ये बनून जाते। नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप बेसन पीठ। हे बेसन पीठ मी चाळून घेतलेला आहे। अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा तेल, 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबू सत्व, चवीनुसार मीठ, 1 इनोचं पॅकेट, काही कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी आणि हिरवी मिरची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका बाउलमध्ये 1/2 कप पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबू सत्व आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। साखर आणि लिंबू सत्व ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजेत, तोपर्यंत तुम्ही हे हलवून घ्या। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्येच 1 चमचा तेल ॲड करायचं आहे। हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे बेसन पीठ चाळून ठेवलेलं आहे 1 कप, ते बेसन पीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। बेसन पीठ तुम्ही चाळूनच घ्या, नाहीतर व्यवस्थित मिक्स होणार नाही। आणि हे एकाच डायरेक्शननं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसं लागेल तशानुसार ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करत जा। मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड केलं आणि ह्या मिश्रणाला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। हे बॅटर आपलं एकाच डायरेक्शननं कंटिन्युअसली हलवत राहा। कमीत कमी 10 मिनिटे हे बॅटर आपल्याला हलवत राहायचं आहे। 10 मिनिट झाल्यानंतर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर दिसेल, तुम्ही पाहू शकतात। आता ह्या बॅटरला आपल्याला 5 मिनिटासाठी किंवा जास्त मिनिट जरी ठेवलं तरी जमेल, झाकून ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये एक स्टँड टाकून त्याला एका ताटाने किंवा अशा मोठ्या टोपल्याने झाकून ठेवा आणि ह्याला छान उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवा। अशा पद्धतीचा एक डब्बा घ्या, नाहीतर कुकरचं भांडं घेतलं तरी पण जमेल। त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं तेल टाकून ह्या डब्याला चारी बाजूने हे तेल लावून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही बटर पेपर जरी ठेवला तरी जमेल। तेल लावल्यामुळे आपला ढोकळा सहजपणे निघेल। आता आपण आपलं बॅटर तयार झालेलं आहे का नाही ते चेक करून घेऊया। आपलं बॅटर खूप सॉफ्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला 1 इनोचं पॅकेट ॲड करायचं आहे, पण इनो ॲड करण्याच्या आधी आपलं पाणी जे गॅसवरती ठेवलेलं आहे त्याला छान उकळी आलेली पाहिजे। इनो टाकल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा पाणी ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शननं हलवायचं आहे, जास्त फेटायचं नाहीये। हलक्या हाताने आपल्याला हे इनो मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात आपल्या बॅटरचा कलर चेंज झालेला आहे। इनो टाकल्यानंतर फटाफट हे बॅटर हलवून घ्यायचं आणि मग जे तेलाचा डब्बा आपण तयार केला होता तेल लावून, त्या डब्यामध्ये ॲड करायचा आहे।
ही प्रोसेस जरा फास्ट करायची। आणि गॅसवरती जे पाणी ठेवलेलं आहे त्याला उकळी आली की हे बॅटर आपलं त्याच्यामध्ये ठेवून झाकून मीडियम गॅसवरती कमीत कमी 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। आपले 20 मिनिट झालेले आहेत। आपण ढोकळा चेक करून घेऊया। एका नाईफच्या साहाय्याने आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात आपला नाईफ एकदम कोरडा निघालेला आहे। याचा अर्थ आपला ढोकळा तयार आहे। आपण ढोकळा साईडला काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत एका पॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 1 कप पाणी ॲड करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा लिंबूचा रस आणि 1 चमचा साखर या तडक्याला एक उकळी करून घ्यायची आहे। उकळी येईपर्यंत आपला ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। नाईफच्या साहाय्याने ढोकळ्याच्या चारी साईड आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका ताटामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं ढोकळा काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा किती छान निघालेला आहे। खूप जाळी छान पकडलेली आहे आणि खूप हलका पण झालेला आहे। आता ह्याला एका नाईफच्या साहाय्याने कट करून घेऊया। ढोकळा थंड झाल्यानंतरच कट करा, नाहीतर व्यवस्थित कट होत नाही। तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा खूप छान झालाय। याला मी कट करून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यावरती गरम गरम तडका टाकून घेऊया। मी हा पूर्ण तडका याच्यावरती टाकून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पूर्ण ढोकळ्यावरती आपल्याला गरमच तडका टाकून घ्यायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर त्याच्यावरती ॲड करायची आहे। आपला ढोकळा बनून तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खमंग ढोकळा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पकडलेली आहे। अशाच चांगल्या रेसिपीसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक यू।